नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील एका लेक्चरमध्ये हवेची जी प्रमुख अंगे आहेत 8 ती पाहिलेली होती. आज आपण प्रत्येक अंगाचा विचार करणार आहोत, जी की महत्त्वपूर्ण आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्तेची आहे, ज्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. ओके, प्रत्येक अंगे आपण डिटेल्समध्ये कव्हर करणार आहोत. सो आज पहिलं अंग आहे ते मध्ये तापमान. तापमानासंदर्भातील जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याचप्रमाणे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच उर्वरित अंगे आहेत त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळेल. ओके, प्रथमतः हवेचे तापमान म्हणजे काय? पदार्थाच्या उष्णतेचे मानक म्हणजे तापमान. ओके, लक्षात ठेवा, ही सर्व सोपी व्याख्या आहे. सूर्य हा ऊर्जा आणि उष्णतेचा प्रमुख स्रोत आहे आपल्या पृथ्वीसाठी. ओके, तापमानाचे जी एकक आहेत सेल्सिअस, फॅरेनहाईट आणि केल्विन, ही प्रमुख 3 एककं आहेत तापमानाची. लक्षात ठेवा, पृथ्वीवरील तापमानाचे वितरण आहे ते असमान आहे. ते असमान का आहे ते पुढील पॉईंट्समध्ये आपण पाहणार आहोत. तापमान वितरणावरती परिणाम करणारे महत्त्वपूर्ण घटक कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. प्रथम घटक आहे अक्षवृत्त. उच्च अक्षांशीय अक्षवृत्त, तिरपी सूर्यकिरणे, कोन लहान, भूपृष्ठ भाग जास्त व्यापला जातो, सौरशक्ती कमी, त्यामुळे तापमान सुद्धा कमी. तुम्ही या आकृतीमध्ये पाहू शकता, जर सूर्य हा जास्त करून 23°30 उत्तर ते 23°30 दक्षिण दरम्यान स्थित असतो भासमान प्रमाणाद्वारे. त्यामुळे सूर्यकिरणे ही तिरपी पडतात उत्तर ध्रुवावर. जसं की तुम्ही घरातील जर एखादी टॉर्च घेतली तर जमिनीला टेकवली प्रकाशात्मक ऊर्जेतून तर तिचा व्यास आहे तो कमी होईल, परंतु जी तीव्रता आहे ती जास्त होईल. तसंच आहे विषुववृत्तावरती लंबरूप किरण पडल्यानंतर, आणि जेव्हा तुम्ही जमिनीपासून उंचावर न्याल त्याचा व्यास वाढेल प्रकाशाचा, परंतु सौरशक्ती ती कमी होईल. ओके, त्यामुळे तापमानसुद्धा कमी होतं. तसंच आहे की तिरपी सूर्यकिरणे पडल्यामुळे तिथले तापमान आहे ते कमी असतं आणि त्यामुळे होणारा कोनसुद्धा लहान असतो. ओके, कमी अक्षांशीय अक्षवृत्त म्हणजे 0 अक्षवृत्तावरती जी लंबरूप सूर्यकिरणे पडतात, ज्यामुळे भूपृष्ठाचा भाग कमी व्यापला जातो, परंतु जे सौरशक्तीचं प्रमाण आहे ते जास्त असतं, त्यामुळे तापमान जास्त असतं. ओके, ह्या भागामध्ये. ओके, विषुववृत्तीय भागाकडून ध्रुवाकडे जावे तसंच हे तापमान हे कमी कमी होत जातं, कारण लंबरूप टू तिरपी सूर्यकिरणे. ओके, त्यामुळे सौरशक्ती ही कमी कमी होत जाते, साहजिकच तापमानसुद्धा कमी कमी होत जातं. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रदेशाची उंची, समुद्रसपाटीपासून जसं उंच जावं तसं तापमानसुद्धा कमी कमी होत जातं, त्यालाच तापमान ऱ्हास प्रमाण असे म्हणतात. जर 160 मीटर उंचीला जवळजवळ 1°C तापमान कमी होत जातं. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर समुद्रापासून भूपृष्ठाचे अंतर, कारण भूपृष्ठ म्हणजे जमीन. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. समुद्र उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. सो दॅट भूपृष्ठाचे तापमान त्या मानाने समुद्राच्या मानाने जास्त असतं. ओके, त्यामुळे असमानता आढळते समुद्र आणि भूपृष्ठामधील अंतरामध्ये. ओके, सागरी प्रवाह उष्ण आणि शीत सागरी प्रवाह असतात. जेव्हा शीत सागरी प्रवाह उष्ण प्रदेशामधून जातात तेव्हा तिथलं टेम्परेचर कमी करतात, आणि जेव्हा उष्ण प्रवाह शीत भागातून जातात तेव्हा तिथं टेम्परेचर ते वाढवतात. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रचलित वारेसुद्धा तीच काम करतात, जसं की सागरी प्रवाह करतात. ओके, त्यानंतर भूपृष्ठाचा उतार कोणत्या दिशेनं आहे, जर समजा तो उत्तर दक्षिण असला, सूर्यकिरणे ही दक्षिण बाजूवर पडली तर त्याच्या बाजूला साहजिकच तापमान हे कमी असणार. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. हे तापमान वितरणावर परिणाम करणारे हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यानंतर तापमान वितरण 2 प्रकारचे, एक तापमानाचे दैनिक व वार्षिक वितरण आणि 2 तापमानाचे भौगोलिक वितरण. प्रथमतः आपण तापमानाचे दैनिक आणि वार्षिक वितरण पाहूया. दैनिक तापमान चक्र म्हणजे काय? दिवसातील तापमानाच्या निश्चित स्वरूपाचा जो क्रम आहे त्याला दैनिक तापमान चक्र असे म्हणतात. ओके, जे कमाल तापमान असतं ते दुपारी 2 ते 4 या झोनमध्ये असतं, कारण भौतिक ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला वेळ लागतो. सो त्यामुळे कमाल तापमान आहे ते दुपारी 2 ते 4 दरम्यान असतं, तर किमान तापमान पहाटे 2 ते 4 असतं. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे मुख्य परीक्षा MPSCला. ओके, त्यानंतर वार्षिक तापमान चक्र, उन्हाळ्याच्या मध्यापासून ते हिवाळ्याच्या मध्यापर्यंत सौरशक्तीचे जे प्रमाण वाढते
तर हिवाळ्याच्या मध्यापासून उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत सौरशक्तीचे प्रमाणात घट होते. महत्त्वपूर्ण आहे. अशा निश्चित क्रमास वार्षिक तापमान चक्र असे म्हणतात. उन्हाळ्याच्या मध्यापासून हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तापमान हे वाढते आणि हिवाळ्याच्या मध्यापासून ते उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत तापमान हे कमी होते. अशा चक्रास वार्षिक तापमान चक्र असे म्हणतात. ओके. नॉर्थ गोलार्धामध्ये वार्षिक कमाल तापमान हे जुलै महिन्यात आणि तापमान आहे ते जानेवारी महिन्यात असतं. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर तापमानाचे भौगोलिक वितरण, त्यामध्ये ऊर्ध्वगामी वितरण आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने. वरच्या दिशेने तापमान कमी कमी होत जातं. ऋतुमानानुसार या प्रमाणात बदल होतो. जसं की उन्हाळ्यात दर 160 मीटरला तापमानात 1.1 अंश सेल्सिअसने तापमान कमी होतं, तर हिवाळ्यात 160 मीटरला 0.8 अंश सेल्सिअसने तापमान कमी होतं. त्यानंतर तापमानाची विपरीतता, जसं वरच्या दिशेने जाऊ तसं तापमान हे कमी कमी होत जातं, परंतु विशिष्ट परिस्थितीत हे तापमान कमी न होता ते वाढत जातं. त्याला तापमानाची विपरीतता असे म्हणतात. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. तापमानाची विपरीतता असे का म्हणतात, तर विशिष्ट परिस्थितीत जरी वातावरणाच्या खालच्या भागातून वरती जावे तसं तापमान कमी होत जातं, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ते तापमान वाढतं. त्याला प्रमुख अनुकूल असे घटक आहेत. ते म्हणजे स्थिर हवा, कोरडी हवा, निरभ्र आकाश, पर्वतमय प्रदेश, रात्रिमानाचा मोठा कालखंड, हिमाच्छादी भूपृष्ठ इत्यादी घटक तापमान विपरीतता परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. ओके. अनुकूल असतात. ओके. यामुळे तापमानाची विपरीतता आपल्याला दिसून येते. ओके. त्याचा परिणाम काय आहे तापमान विपरीततेचा? एक म्हणजे धुके. धुक्यामुळे पिकाला आणि वनस्पतींना मारक असतं धुकं. हवेचं प्रदूषण. ओके. हे परिणाम झाले. ओके. तापमान विपरीततेचे. त्यानंतर तापमानाचे आडव्या किंवा क्षितिजा समांतर वितरण. अक्षांशानुसार तापमानाचे जे क्षितिजा समांतर वितरण आहेत ते प्रथमतः आपण पाहणार आहोत. 3 पट्टे आहेत महत्त्वपूर्ण असे तापमानाचे. 3 पट्टे उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीतकटिबंधीय म्हणजे थंड हवेचा प्रदेश. ओके. उष्णकटिबंधीय म्हणजे उष्णता जास्त असते. उष्णता म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची किरणे लंबरूप पडतात त्या ठिकाणी साहजिकच तापमानही जास्त असणार. ओके. हा जो प्रदेश आहे उष्णकटिबंधीय पट्टा आहे विषुववृत्तापासून उत्तरेकडे कर्कवृत्त तर दक्षिणेकडे मकरवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानचा हा प्रदेश उष्णकटिबंधीय असतो. त्याचा विस्तार 23.5 उत्तर ते 23.5 दक्षिण म्हणजे 23.5 उत्तरवर्ती कर्कवृत्त, 23.5 दक्षिणावर्ती मकरवृत्त असतं. टोटल एरिया आहे तो 47 अंश एरियाचा आहे. सूर्याच्या भासमान प्रक्रियेमुळे सूर्यकिरणे या भागामध्ये लंबरूप पडतात. साहजिकच लंबरूप पडल्यानंतर तापमान हे सर्वात जास्त असतं या भागामध्ये. ओके. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंध. हा जो पट्टा आहे कर्कवृत्तापासून ते उत्तर ध्रुववृत्तापर्यंत पसरलेला आहे. त्याचप्रमाणे तो मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत पसरलेला आहे. म्हणजे याचा विस्तार आहे तो 23.5 अंश उत्तर ते 66.5 अंश उत्तर आणि मकरवृत्तापासून तो 23.5 अंश दक्षिण ते 66.5 अंश दक्षिण ध्रुववृत्त. ओके. महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा. आणि 23.5 अंश उत्तर दक्षिण ते 45 उत्तर दक्षिण या दरम्यानचा जो हवेचा पट्टा आहे तो समशीतोष्ण उबदार म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या तुलनेने थोडा कमी उबदार असणारा म्हणजे कमी तापमान असणारा प्रदेश आहे. हवेचा पट्टा आहे. आणि 45 अंश उत्तर दक्षिण ते 67 अंश उत्तर दक्षिण या दरम्यानचा जो प्रदेश आहे झोन आहे तो समशीतोष्ण थंड हवेचा पट्टा आहे. साहजिकच या ठिकाणी अतिशय किरणे पडल्यामुळे इथलं तापमानही कमी असतं. सो दॅट थंड हवेचा हा पट्टा आहे. सूर्यकिरणे या भागातील तिरपी पडतात त्यामुळे तापमान उष्णकटिबंधीय पट्ट्यापेक्षा कमी असतो. ओके. लक्षात ठेवा. त्यानंतर शीतकटिबंधीय उत्तर ध्रुववृत्तापासून ते नॉर्थ पोल आणि दक्षिण ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत असणारा हा तापमान पट्टा आहे शीतकटिबंधीय. सूर्यकिरणे अतिशय तिरपी पडतात त्यामुळे तापमान समशीतोष्ण किंवा उष्णकटिबंधीय पट्ट्यांपेक्षा अतिशय कमी असतो. ओके. लक्षात ठेवा. हे थंड ध्रुव आहेत एक प्रकारचे. ओके. आता समताप रेषानुसार तापमानाची क्षितिजा समांतर वितरणाची वैशिष्ट्य पाहूया. ज्यामध्ये समताप रेषा अक्षरवृत्तास समांतर असतात. समताप रेषा म्हणजे काय? समान तापमान असणारी रेषा नकाशावर एकाच रेषेने जोडणे म्हणजे समताप रेषा. त्या साधारणतः पूर्व पश्चिम दिशेने असतात. भूपृष्ठीय तापमान सौरशक्तीवर, तर सौरशक्ती जी असते ती अक्षांशानुसार अवलंबून असते. ती की अक्षांशानुसार बदलत असते. लक्षात ठेवा.
अक्षांशानुसार तापमान कमी उशीर वृत्तापासून उत्तरेकडे जावे, त्याचप्रमाणे दक्षिणेकडे जावे, तसंच तापमान हे कमी कमी होत जातं. ओके, लक्षात ठेवा. तिसरं आहे समताप्रेषांचे स्वरूप. उन्हाळ्याच्या वेळी समताप्रेषा ह्या समुद्र भागातून जमिनीकडे जात असताना त्या ध्रुवाकडे वळतात आणि हिवाळ्यात त्या विषुववृत्ताकडे वळतात. ओके, आणि उन्हाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे समतारेषाचे स्वरूप आहे ते विषुववृत्ताकडे वळलेलं असतं आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे समताप्रेषांचे जे वळण आहे ते ध्रुवाकडे असतं. लक्षात ठेवा यामधील फरक. ओके, समताप्रेषामधील अंतर असतं ते हवेच्या दाबातील मंद गती असेल तेव्हा ते अंतर जास्त असतं आणि हवेतील दाबातील शीघ्र गती असेल तेव्हा ते कमी असतं. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर उत्तर दक्षिण गोलार्धातील समताप्रेषांचे स्वरूप. उत्तर गोलार्धात त्या नागमोडी असतात कारण अनेक भूरूप उत्तर गोलार्धात आहे. ओके, आणि दक्षिण गोलार्धात हा जलभाग असल्यामुळे त्या सरळ असतात. ओके, लक्षात ठेवा. आता तापमान कक्षा आपण पाहणार आहोत ज्यामध्ये दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा. ओके, त्यामध्ये आपण प्रथमतः दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय हे पाहूया. दिवसाच्या 24 तासांच्या कालखंडामधील जे कमाल तापमान आहे, जास्तीचं तापमान आहे आणि किमान तापमान म्हणजे कमीचं तापमान, मिनिमम तापमान आणि मॅक्झिमम तापमानातील जो फरक आहे त्या फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. दिवसाचे जे कमाल तापमान आहे आणि किमान तापमान आहे त्यांच्यातील फरकाला दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. जेव्हा यामधील फरक जास्त असतो तेव्हा ते तिथलं वातावरण हे विषम असतं आणि जेव्हा यामधील फरक कमी असतो तेव्हा तेथील प्रदेशामध्ये वातावरण हे सम असतं. ओके, लक्षात ठेवा. याचे वैशिष्ट्य आहेत ते पाहूया. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास दैनिक तापमान कक्षा वाढत जाते. साहजिकच ध्रुवाकडे कमी तापमान, विषुववृत्ताकडे जास्त तापमान, यामधील फरक हा जास्त असतो. ओके, त्यामुळे दैनिक तापमान कक्षा ही वाढत जाते. समुद्रसपाटीपासून जसजशी उंच जावे तसतशी दैनिक तापमान कक्षा वाढत जाते. साहजिकच उंचीनुसार तापमान हे कमी कमी होत जातं. ओके, समुद्रसपाटीवर जास्त तापमान तर अति उंचावरती वातावरणामध्ये ते कमी तापमान, कमाल आणि किमान तापमानाची कक्षा ही वाढते. ओके, सागरी किनाऱ्यापेक्षा खंडांतर प्रदेशात दैनिक तापमान कक्षा ही जास्त असते. त्यानंतर सर्वसाधारण जमिनीपेक्षा हिमाच्छादित प्रदेशात दैनिक तापमान कक्षा ही जास्त असते. बरोबर, कारण जमिनीच्या प्रदेशामध्ये तापमानाचा जो फरक आहे तो जास्त आहे, परंतु जो थंड हवेच्या प्रदेशामध्ये तापमान आहे ते सरासरी ते कमीच असतं. ओके, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानातील फरकसुद्धा कमी असतो. ओके, लक्षात ठेवा. वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा ही जास्त असते कारण तिथलं जे हवामान आहे ते उष्ण कोरडं असतं. उष्ण असल्यामुळे साहजिकच किमान आणि कमाल तापमानातील फरक हा जास्त असतो. ओके, अब्रजादित प्रदेशात दैनिक तापमान कक्षा फारच कमी असते. ओके, म्हणजे ढगाळ वातावरणामधील जे तापमान आहे तापमान कक्षा ही खूप कमी असते कारण टेम्परेचर खूप लो असतं त्यावेळी. ओके, ओलावा असणाऱ्या जमिनीवर दैनिक तापमान कक्षा ही कमी असते. असे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये दैनिक तापमान कक्षाची आहेत. त्यानंतर वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय. उन्हाळ्यातील कमाल तापमान आणि हिवाळ्यातील किमान तापमानातील जे फरक आहे त्याला वार्षिक तापमान कक्षा असे म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये पाहूया. उष्णकटिबंधीय प्रदेशात वार्षिक तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाहीत कारण तो झोन आहे तो सूर्यकिरणाच्या लंबरूप किरणामध्ये येतो. ओके ओके समशीतोष्ण शीतकटिबंध वार्षिक तापमान कक्षेत फरक जास्त असतो. समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा ही जास्त असते. दक्षिण गोलार्धात जलभाग मोठ्या प्रमाणात असल्याने वार्षिक तापमान कक्षा ही कमी असते. ओके, टेम्परेचर हे तिथलं कमी असतं त्यामुळे साहजिकच वार्षिक तापमान कक्षासुद्धा कमी असतो. ओके, लक्षात ठेवा. आता आपण जगामध्ये अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. 13 सप्टेंबर 1922 अल्जिरिया लिबियामधील हे ठिकाण आहे. तिथं 57.8 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. 13 सप्टेंबर 1922 ते सर्वाधिक पृथ्वीवरची तापमान असणारे ठिकाण आहे. त्यानंतर 21 जुलै 1983 अंटार्क्टिकावरील सोव्हिएत रशियाच्या होस्टॉक या स्थानकात न्यूनतम -89.6 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक न्यूनतम नोंद आहे 5 व 7 फेब्रुवारी 1892 व्हर्कायन्स सायबेरियामधील हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी -68 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आलेली आहे. ओके, व्हर्कायन्सला थंड ध्रुव असेही म्हणतात. ओके, महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्यास सुद्धा प्रयत्न
येणाऱ्या एक्झामसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावरती प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उर्वरित हवेची अंके आहेत ती आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. तुर्तास थांबू, इथं भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.